1 किलो मैदा आहे ना ग? हां, तो चाळून घेतला ना? चाळून घ्यायचं 1 किलो मैदा. मीठ टाकलं ना? उठ गौरी, आवर कुठे काय मी सोडा टाकते का? 1 किलोसाठी हा निम्मा चमचा मीठ आणि सोडा. 2 चिमूट सोडा असं ना. कडक कडक तूप टाकायचं म्हणजे पूड चांगले येतात. आधी हे सगळं मिक्स करून घ्यायचं गरम गरम मैद्याला सगळं. तूप लावलं ना मैद्याला? हा, सगळं मिक्स करून घ्यायचं, कडक कडक चोळून घ्यायचा. दही मग टाकायचं का? हा, असं हाताला चोळून घ्यायचं ना सगळं. त्या दिवशी मी गुलाबजाम एक हाताला चटका बसन. 1 किलोसाठी एवढं एक प्याला ना. दही किती घ्यायचं ग? तुपाच्या 1.5 पट ना? हा. म्हणजे आता या एक फुलपात्र आणि अजून अर्ध, जसं जसं बसन तसं. म्हणजे पाण्याचा वापर करायचा नाही, दुधाचा वापर करायचा नाही, दह्यामध्येच. दही जास्त आंबट नसेल ना? नाही. घट्ट दही घेतलं. आता आधी एक आणि मग आता पुन्हा निम्मा घेते. आता आधी एक घेतलं आणि पुन्हा हे निम्म. पीठ घट्टच मळायचं का सैल मळायचं? लय घट्ट नाही, लय पातळ नाही, म्हणजे अजून थोडंसं. आणि जरा तर थोडंसं पाणी. थोडं पाणी टाकायचं का मग? जास्त दही टाकलं तर मग आंबट होईल, जास्त दही होईल. 1 किलो मैद्यासाठी फक्त वाटी किंवा फुलपात्र 1 तूप, दीड फुलपात्र दही. हा. आणि गोळा होत नाही, होऊ नये म्हणजे व्हावा म्हणून थोडं पाण्याचा शिपका द्यायचा. 5-10 मिनिटं. आता ना हे पीठ मळून घेतलेलं आहे, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ नाही, असं पीठ मळून घेतलेलं आहे. आणि फक्त 5 ते 6 पोह्याचे चमचे होतील असं पाणी टाकलेलं आहे, जास्त पण पाणी टाकलेलं नाही. त्याच्यात दह्यामध्ये शक्यतो मळायचं म्हणजे थोडंसं पाणी येऊन जातं, खुसखुशीत होत्या ना मग. आणि मध्ये पण पाक पूर्णपणे पाक जातो. थोडा वेळ भिजत ठेवायचं का? हा, हे असे एअर पडले पाहिजे, असे एअर पडले पाहिजे. चिकन पीठ नाही टाकलं 1 ग्लास टाकला का? अजून अर्धा टाकतो. म्हणजे पाक बनवते ना का? 1.5 ग्लास पाणी टाकलं आणि 3 ग्लास साखर टाकते ना. पाच ते 6 वेलदोडे टाकले, 9 ते 10 केशरच्या काड्या पाकामध्ये टाकायच्या आहे.
म्हणजे ते बालुशाहीला छान दिसत्या आणि कलर पण छान येतो. त्या पाकात उकळल्या तिथं पाकातला याचा कलर आणि थोडासा याच्यामध्ये ना फूड कलर पण टाकायचा आहे. आता पाकाला ना चांगली उकळी आलेली आहे. एकदम एक चिमूट असा फूड कलर टाकलेला आहे. गुलाबजामच्या पाकपेक्षा थोडासा हा पाक ना चिकट केलेला आहे. आता ना पाक झालेला आहे. आता पाक झाला, बालुशाही बनवून घ्यायची आहे. कमीत कमी 20 मिनटं पीठ असंच भिजत ठेवलेलं आहे आणि आवडीनुसार कमी जास्त लहान मोठी साईज ठेवलेली आहे याची. आता याच्या ह्या बालुशाही ज्या आहे 2 पद्धतीने, एक अशी पद्धत असे गोल करायची आणि हा म्हणजे कोणत्या असं- पद्धतीने केलं असं म्हणजे अशी पण होते. अशी साईज तर ही आता हे पीठ भिजल्यामुळं ती पाकात बुडून टम्म होती. याच्या डबलने होईल. आता अजून आता कोणी अशी पण करतं, पण मग असे आहे ना अशी पूड येणार नाही. असे एअर पडले तशी एअर पडणार नाही. आपण अशी आहे अशीच साईज करू. तसंच बनवायचं का? अशी गोल गोल करायची आणि मधीच अंगठा दाबायचा असे, म्हणजे असे एअर पडले पाहिजे. असे एअर पडले का मग तळल्या पण जाते मध्ये आणि हे होतं. आता हे बनवून झालं ना. तेल तापायला ठेवलं. तेल कमीच तापायचं, ताव ठेवायचा ना गं. कमी ते तावात आणि कमी गॅसमध्ये तळायच्या, म्हणजे आतमधून तळल्या जातं त्या. आंघोळणी केली का एकदम कमी गॅसमध्ये ना तळून घेतलेले आहे. तेलाचा ताव पण कमीच ठेवलेला आहे तळताना, म्हणजे ते आतमधून तळले जातात आणि पाक पण त्याच्या आतमध्ये जातो. एकदम कमी गॅसमध्ये तळले आणि आता हे काढून घ्यायचे. आता तळून झालेले आहे आणि मस्त असा थोडासा कलर चेंज झाला. आता हे ताटामध्ये काढून आणि लगेच पाक केलेलाच आहे. पाक आधीच बनवून ठेवलेला आहे. तळायच्या आधी लगेच त्या पाकात टाकून पाकामध्ये 5-1 मिनटं ठेवायची आणि लगेच पाकातून पण ते ही बालुशाही जी आहे ती काढायची. आता तळून झाले कसं ओळखायचं, तर तेलामध्ये असे थोडे हलके असे वाटायला लागले की ते तळून झाले. असं आतमधून पण तळले गेलेले आहे, म्हणजे आपले एकदम छान असे आतमधून पण तळले गेले असं लगेच कळतं. आता हा पाक केलेला आहे ना, लगेच या पाकामध्ये टाकायचे आहे आणि आधीची बॅच 1-2 तळून झाल्या त्या पाकामध्ये, त्याच्यामुळे हा पाक कमी झालेला आहे. कारण ते पाक जो आहे तो शोषून घेते. बालुशाही आहे ही पाक जो केलेला आहे तो शोषून घेते. आता याचा पाक ना गुलाबजामच्या पाकापेक्षा थोडासा असा चिकट असतो, थोडा जास्त होऊन द्यावा लागतो. असं सगळीकडून हा पाक त्याला लागल्या जाईल ना असं हलवायचं आणि 5 मिनटं, फक्त 5 मिनटं पाकात ठेवलेलं आहे आणि इतक्या मस्त अशा या बालुशाही झालत्या. 1 किलो मैद्यापासून जवळजवळ 3 किलो बालुशाही सहज बनल्या जाते आणि 1 किलोचं माप
आता या काढून घेते. आता या पाकात थोड्या वेळ 5 मिनटं ठेवल्यानंतर पुन्हा या एका चाळणीमध्ये काढून घेते. आणि या मस्त अशा या दिसत्या पण आहे, झाल्या पण आहे. आणि हा पाक ना एकदम असा नितळून न घेता जो शिल्लक पाक आहे तो पुन्हा याच्यावर टाकलेला आहे बालुशाहीवर. आणि खाली भांडं ठेवलेलं आहे पाक गाळण्यासाठी. पाकसुद्धा एवढा म्हणजे 1 किलोसाठी जवळजवळ पाऊण किलो साखरेचा पाक केला होता. तेवढा पण पाक याच्यामध्ये आता हा जो शिल्लक पाक आहे ना बालुशाही काढून घेतला शेवटची बॅच तळून तोही टाकला आहे बालुशाहीवर.